नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. आजच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक हा आहे लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-KYC बाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशखबर घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. नेमकी माहिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशीच लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत माता बहिणींना लवकर माहिती आपल्या चॅनलवरती कळत जाईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYCची जी अंतिम मुदत होती 31 डिसेंबर 2025 ती आता वाढवण्यात आलेली आहे आणि हीच माहिती घेऊन मी आजच्या समोरचा तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्याबाबत शासनाने वेळोवेळी मुदतवाढ दिलेली होती आणि काही तांत्रिक कारणास्तव OTP येत नव्हता. तसेच पूरग्रस्त भागातील महिलांच्या फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत होता. त्याच अनुषंगाने आता 31 डिसेंबर ही अंतिम मुदत ई-KYCची देण्यात आली होती, पण अजूनही काही लाडक्या बहिणींची ई-KYC करायची राहून गेलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र शासनाच्या वतीने आता अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 जानेवारी 2026 ही करण्यात आहे. तरी सर्व माता भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करून घेणे अनिवार्य आहे. ज्या माता भगिनींनी आतापर्यंत ई-KYC केलेले नसेल त्यांनी लवकर ई-KYC करून घ्यावी, अन्यथा त्यांच्या पुढे या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट ही सांगितली त्यांनी, ज्या माता भगिनींचे वडील नाहीत आणि पतीही नाहीत, हयात नाहीत, अशा माता भगिनींसाठी संकेतस्थळामध्ये अधिकृत बदल करण्यात आलेला आहे. तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे त्या सायबर कॅफेवाल्याला तशी माहिती द्यावी, त्यावेळी ते आपला फॉर्म हा व्यवस्थित फॉर्म भरतील. तसेच OTPसाठी देखील OTP हा येतच आहे, लवकर येते. आता साईटमध्ये कोणताच प्रॉब्लेम राहिलेला नाही. आता हळूहळू साईट सुरळीत चालू आहे, त्यामुळे OTP संदर्भात कुठलेही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे सर्व माता भगिनींना ही विनंती आहे की लवकर आपल्या अर्जाचा ई-KYC